रिमूव्ह म्हणजे रिमूव्हचा अर्थ काय होतो? रिमूव्हचा अर्थ माहित नाही कोणा? रिमूव्ह म्हणजे काढून टाकणे. रिमूव्ह म्हणजे काढून टाकणे. तर काय काढून टाकणे? टू. जे टू असतात TOO2 आणि TO2 हे काढून टाकणं आपल्याला. याचे उदाहरण ना सेंटेन्स मधून. तर रिमूव्ह टू शिकताना त्याचे 7-8 नियम आहे. रिमूव्ह टूचे पहिला नियम काय सांगतो? सुरुवातीला करता घ्यायचा. सुरुवातीला काय घ्यायचा? करता. सुरुवातीला करता घ्यायचा. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद कोणतं? जे आहे ते हेल्पिंग वर्ब. त्याच्यानंतर TOO2 च्या जागी काय घेणं पडतं आपल्याला? सो. हा टू काढून टाकायचा. त्याच्या जागी काय घ्यायचं? सो. मग त्याच्यानंतर दोन्ही टू मध्ये जो ऍडजेक्टिव्ह आहे त्याच्यानंतर प्लस ऍडजेक्टिव्ह. त्याच्यानंतर सोनं ऍडजेक्टिव्ह नंतर काय घ्यावा लागतो? TOO2 च्या जागी काय घेणं पडतो? दॅट. TO2 च्या जागी काय घेणं पडतो? दॅट. दॅट नंतर बघायचं करता जर पुल्लिंगी असेल तर ही वापरायचं, स्त्रीलिंगी असेल सी वापरायचं, आणि एखाद्या वस्तू एखाद्या ठिकाण असेल तर काय वापरायचं? इट. आणि हे ती घ्यायचं जर अनेक वचने असलं तर काय वापरायचं? दे. तर दॅट नंतर आपण प्रोनाउन घ्यायचं. प्रोनाउन. त्याच्यानंतर बघायचं दिलेलं सेंटेन्स जर वर्तमान काळाचं असलं तर काय घ्यायचं? कॅन नॉट. भूतकाळाचं असलं तर विल नॉट. एकच कसं ओळखायचं? जर एम इज आर आलं तर वर्तमान काळाचं, वाज वेअर आलं तर भूतकाळाचं. तर त्याच्यानंतर मग कॅन नॉट आणि विल नॉट